प्रेक्षकांनो वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 3 एप्रिलचा जबरदस्त धमाकेदार भाग आहे. म्हणजे आता मालिकेमध्ये खरं तर 2 मोठे ट्विस्ट आलेले आहेत. आता सुरुवातीला होतं असं की ऊर्जा तिच्या वकिलांकडून काही पैसे घेते, कारण तिला शौर्याचं कर्ज फेडायचं असतं. अचानकच दिव्या घरी येऊन धडकते आणि तेव्हा तिला कळतं की ऊर्जाचं लग्न ठरणार आहे पूर्वाकडून. आणि तीच बातमी दिव्या शौर्यापर्यंत पोहोचवते. शौर्य आता इतका चवताळून उठलाय की तो कोणत्याही परिस्थितीत ऊर्जाचं लग्न दुसऱ्या कोणाशीही होऊ देणार नाहीये. आणि तो ऊर्जाला बघायला पाहुणे येतात त्या क्षणी ऐनवेळी घरी येऊन धडकतो आणि ऊर्जाशी लग्नाबद्दल बोलतो. त्यातच दुसरा ट्विस्ट असा आलाय की हर्षवर्धन गेलाय पद्माच्या घरी तिला पैशांची ऑफर देण्यासाठी. आता पद्माची नक्की काय स्ट्रॅटर्जी आहे, काही प्लॅनिंग आहे का? वाटतंय तरी तसं. बघूयात मग शौर्य आता ऊर्जाचं लग्न कसं थांबवतोय आणि पद्माचं हर्षवर्धनचं पितळ उघडं पाडण्याचा नक्की काय प्लॅन आहे. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, आज मनापासून तुमची माफी मागते की आज रिव्ह्यू द्यायला खरंच खूप उशीर झाला आहे. बघूयात आजचा मालिकेचा उत्कृष्ट भाग. ऊर्जाने कोर्टात ॲडव्होकेट कत्रीनची भेट घेतलेली असते. ती त्यांना रिक्वेस्ट करते की सर, मला ना तुमच्याकडून पैशांची थोडी मदत हवी आहे. सर जेव्हा तिला विचारतात की कशासाठी, तेव्हा ऊर्जा सांगते की डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे सर, तेच फेडायचं आहे. तिला आता कर्ज कोणाचं फेडायचं आहे तुम्हालाही माहिती आहे प्रेक्षकांनो, शौर्याचं. सरांना ती खूप तळमळीने रिक्वेस्ट करते की सर, माझं खूप महत्त्वाचं कर्ज मला फेडायचं आहे, प्लीज मला पैशांची मदत करा. जेव्हा सर विचारतात की किती रुपये हवेत, तेव्हा ऊर्जा सांगते की साधारण 30,000. ऐकून सरही शॉक होतात. तेव्हा ऊर्जा त्यांना रिक्वेस्ट करते की सर प्लीज एवढी मदत करा, मी तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम करेन आणि बाकीच्या इतर कामातून जे पैसे मिळतील ना, ते पैसे मी तुम्हाला वेळेत पोहोचवेन सुद्धा, पण सर प्लीज माझी मदत करा. सर तुम्ही सांगितलेल्या कुठल्याच कामाचं मी पैसे घेणार नाही. सर तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती? तेव्हा सर ऊर्जाचं कौतुक करतात की म्हणजे काय, अगं ऊर्जा, तू खूप सिन्सिअर मुलगी आहेस. सर म्हणतात की तू इथेच थांब, मी पैसे घेऊनच आलो. आणि ऊर्जा तेव्हा शौर्याचं ते मदत केलेली जी चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीवरती तिने हिशोब लिहिलेला असतो. ती चिठ्ठी ती पाहत असते. इतक्यात सर तिचे पैसे घेऊन येतात. 30,000 रुपये ते तिच्या हाती टेकतात आणि ऊर्जा त्यांचे आभार मानते. थँक्यू सो मच सर. आता सर तेथून निघून जातात आणि ऊर्जाच्या मनात शौर्याबद्दल इतका राग उफाळून आलेला असतो. ती म्हणते की मला तुझ्याशी असलेला प्रत्येक पाश तोडायचा आहे शौर्य. काय गं हे ऊर्जा, आम्ही सर्व प्रेक्षक उलट तुला आणि शौर्याला एकत्र येताना पाहण्यासाठी आतुर झालोत. पण खरंच शौर्य ऊर्जाचं मन कसं जिंकतोय ना, ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. आता इकडे बघा, दिव्या ऊर्जाला भेटायला आलेली असते. काहीतरी निमित्त मात्र काढून येता क्षणी ती पूर्वाला हाक मारते. दिव्या जेव्हा घरात येते तर ती आश्चर्यचकित होते. ओ माय माय, आई किती सुंदर आवरलंयस का घर, पण आज काय आहे एवढं? तेव्हा पूर्वा टाळाटाळ करते सांगण्यासाठी की काही नाही गं, चादरी मळल्या होत्या आणि आब्रे पण खराब झाले होते, त्यामुळे बदलले. आता दिव्या म्हणते की चल, उगाचच काही बोलू नकोस आई, मला माहिती आहे तू एखादा सणवार असेल तरच असं सगळं स्वच्छ करते, पण आज तर कुठला सण नाही आहे, मग काय आहे, कशासाठी तू हे सगळे एवढे आवरावर केली आहेस? आता ती मुद्दाम खोलात शिरण्याचा प्रयत्न करते आणि पूर्वाला तर काही तिला कळूच द्यायचं नसतं. पण नेमकं दळवी काकूच तिथे हजर होते. अगो बाई दिव्या, आलीस का तू? हे बघ पूर्वा, मी गजरे आणले आहेत, पेढे आणले आहेत, आज ना सगळं ठरवल्याप्रमाणे चांगलंच होणार आहे. आता सगळं व्यवस्थित ठरलं तर पेढे नको का तोंड गोड करायला? दिव्या इतकं आवाक होऊन पाहत असते ना. आता दळवी काकूसुद्धा घराकडे बघतात आणि पूर्वाचं कौतुक करतात की गो बाई, किती छान घर आवरलेस तू. आता पूर्वाला भीती वाटत असते कारण तिला दिव्याला काहीही कळू द्यायचं नसतं, पण नेमकं दळवी काकू समोरच माती खाते. अगं पण पूर्वा, या सगळ्या तयारीची काही गरजच नव्हती.
आपल्या ऊर्जाला या सगळ्याची गरजच नाही आहे. आपली ऊर्जा इतकी छान आहे ना, की कोणीही तिच्या प्रेमात पडेल. आता दिव्या त्यांना शब्दात पकडत विचारते, की "एक एक मिनिट, नक्की काय चाललंय इथे? आणि ऊर्जाच्या प्रेमात ती लोकं पडतील म्हणजे?" आता दळवी काकू विचारते, की "गो बाय, अगं तुला माहीत नाही? काय आहे पूर्वा? तू काहीच बोलली नाहीस हिला." "अगं, आता आपल्या ऊर्जाची सोयरीक जुळते म्हटल्यानंतर ती लोकं बघ एका फटक्यात आपल्या ऊर्जाला स्वीकारतील." तेव्हा दिव्या आश्चर्यचकित होते आणि ती धक्क्याने पूर्वाकडे पाहायला लागते. "ऊर्जाची सोयरीक जुळतीये? आई तू ग्रेट आहेस हां. मला काहीच कसं सांगितलं नाहीस?" तेव्हा दळवी काकू म्हणते, की "घे, आता तिने सांगितलं काय, मी काय सांगितलं थोडीच वेगळं आहे. मुलगा पण इतका छान आणि इतका सुंदर आहे ना, खरंच. तो ना नक्की आपल्या ऊर्जाला पसंत करेल हां." आता दिव्याला माहिती काढून घ्यायची असते. नको तिथे चोंबडेपणा हिलाच जमतो. दिव्या विचारते, की "अच्छा, पण काय करतो मुलगा?" तेव्हा पूर्वा म्हणते बरं का, की "मी सांगते, पण दळवी काकूला सगळं स्वतःला गावभर ढिंडोरा पिटवायचाच आहे." ती दिव्याला म्हणते, की "अगो बाई, तो ना बँकेत मोठ्या पदावरती कामाला आहे बरं का. मोठ्या पगाराची नोकरी आहे त्याला." आता दिव्या मुद्दामच विचारते, की "हो, घरदार आहे का त्याला?" पूर्वा इतकी खाऊ गिळून नजरेनं बघते ना तिच्याकडे, तिची बोलतीच बंद होते. "अच्छा, म्हणजे भाड्याच्या घरात राहतो का?" दिव्याने विचारतात. दळवी काकू सांगते, की "नाही गं, त्याचं स्वतःचं घर आहे. ते काय ते डुप्लिकेट म्हणतात ना." दिव्या त्यांच्यावरती अशी खेकसते, "ओ काकू, डुप्लिकेट नाही हो, डुप्लेक्स." तेव्हा दळवी काकू म्हणतात, की "तेच ते गं, आणि परदेशात जाण्याची सुद्धा संधी आहे बरं का. मोठं पॅकेज आहे." आता उगाचच दळवी काकूनी बोलण्याच्या ओघामध्ये दिव्याला सगळीच माहिती देऊन नको टाकायला, म्हणून पूर्वा वेळीच त्यांना थांबवत्या. "दळवी काकू, तुम्हाला ते साबळ्यांच्याकडे जायचं होतं ना?" आठवण करून देते ती. तेव्हा दळवी काकू डोक्याला हात लावत म्हणते, "गो बाय, माझ्या लक्षातच नव्हतं. पूर्वा, आम्हाला जर तिकडे जायचं नसतं ना, खरंच मी आज तुझी मदत केली असती ना. झाली तेवढीच पुरे. मी जर इथं असते ना बाई, तर मी माझ्या ऊर्जाला असं छान तयार केलं असतं. पण जाऊ देत, आता आपली दिव्या आली आहे की नाही, तीच तयार करेल. दिव्या, हा घे पेढा." दळवी काकू जबरदस्ती तिच्या हातात पेढा टेकते. आता पूर्वा सांगते, की "हो, आत्ताच पेढा कशाला? ते तर लग्न ठरल्यानंतर द्यायचं ना." तेव्हा दळवी काकू म्हणते, की "गं बाय, अगं लग्न ठरणारच आहे पूर्वा. त्यात काय वादच नाही आहे. आता नंतरही तोंड गोड करायचं आहे. मी म्हटलं आधीच केलं. बरं चल दिव्या, तुझ्यासारखं छान तयार कर हां तिला." आणि दळवी काकू तरातरा निघून जाते. आता दिव्या वाद घालायला मोकळी पूर्वासोबत. "काय गं आई, तू मला सांगितलं का नाही? नुसतं वर्ण आपली आपली म्हणते. शेवटी तुम्हाला परकीच समजतेस ना." त्यावर आता पूर्वा समजूत घालते, की "दिव्या, तू मोठी आहेस ना, अगं जरा समजून घे की मग. हे बघ, तू इथे थांबलेलं ऊर्जाला अजिबात नाही आवडणार." आता दिव्याच्या तोंडावर 12 वाजतात. हे बघ, आजच्या दिवशी तरी ऊर्जाचा चेहरा हसरा दिसायला हवाय की नाही? ती आनंदी राहायला हवी. आणि ऊर्जा आनंदी तेव्हाच राहू शकते, जेव्हा तू इथे नाही थांबली पाहिजे. हे बघ दिव्या, प्लीज तू इथून जा. इतकं तळमळीने रिक्वेस्ट करते पूर्वा तिला. आता पूर्वा तिच्या कामाला लागणार. दिव्या तिला म्हणते, की "आई, आई, आई, प्लीज मला इथे थांबू देत ना गं. आता मलाही बघायचं आहे, की ऊर्जासाठी आणलेलं स्थळ ते मुलगा नक्की आहे तरी कसा. नाही म्हणजे आज मी इथे थांबले, ऊर्जाचं सगळं केलं, तिला छान छान असं तयार केलं, तर कदाचित तिचा माझ्यावरचा असलेला राग जाईल." तेव्हा पूर्वा इतकी घाबरते मनातून. ती दिव्याला आधीच ताकीद देते, की "दिव्या हे बघ, ऊर्जा कोर्टात गेली. ती येण्यापूर्वी प्लीज तू इथून जा. तुला जर बघितलं ना तर तिचा राग राग होईल. हे बघ दिव्या, प्लीज तू इथून जा." आधीच तिला खूप सारा मनस्ताप झालाय. दिव्या विचारते, की "कसला?" आता ती चुकून शौर्याचं नाव बोलणार असते हां, पण पूर्वावेळी स्वतःला सांभाळते, सावरते. तेव्हा दिव्या विचारते, की "काय म्हणत होतीस?" तर पूर्वा लगेच शब्दांची फेरफार करते, की "अगं, ती शहानिशाच झालेली नाही आहे ना. म्हणजे ते 5 लाखाचं प्रकरण, ते पैसे कुणी पाठवले, ऊर्जावरचे आरोप अजूनही खोडून काढले गेले नाही आहेत. हे बघ, प्लीज दिव्या तू जा ना गं इथून." तेव्हा शेवटी आता हिचकिच करत, कचरत, चिडचिड करत का असेना, पण दिव्या म्हणते, की "ठीक आहे, जाते."
पण आई, प्लीज माझ्यावरती विश्वास तरी ठेव ना गं, की मला खरंच ऊर्जाचं सगळंच चांगलं झालेलं हवं आहे. खरं तर दिव्या किती अप्पलपोटी आहे हे पूर्वासुद्धा चांगलंच ओळखून आहे. ती फक्त स्वतःचा विचार करते. आता ही दिव्या निघून जाणारच असते, पण ती फिरून पूर्वाला मुद्दामच टोमणा मारते की बाय द वे, मुलगा श्रीमंत आहे, हे बेस्ट आहे. या पूर्वा नुसतं खाऊ का किळू नजरेने बघते काय, आणि दिव्या फार घाबरूनच जाते की. ती म्हणते की सॉरी आई, पण आई, ऊर्जाचा छान असा फोटो काढा आणि मला नक्की पाठव. आता ती हसरे ते चेहऱ्याने पूर्वापुढे निरोप घेते खरी, पण बाहेर येताना आता दिव्याच्या चेहऱ्यावरती फक्त राग दिसतो. पूर्वा तिच्या पाठोपाठ येते, तिच्याकडे पाहतच राहते. आता इकडे जहागीरदारांच्याकडे शौर्याला विजयाने स्वतःच्या हाताने सूप पाजलेला असतो. थोडंसं खाल्ल्यानंतर त्याला बरं वाटतं आणि तो म्हणतो की मम्मा आता नको आहे प्लीज. ती आग्रह धरते की बाळा, अरे थोडंसंच राहिले, एवढं तरी खा. शौर्य म्हणतो की इच्छा नाही आहे गं. तेव्हा विजया म्हणते की ठीक आहे, पण खरंच तू थोडंसं तरी खाल्लंस ना, मला खूप बरं वाटते. अरे इतक्यातच आजी तिथे येते. विजया तेथून उठून निघून जाते. आता आजी शौर्याची समजूत घालते की शौर्य उठ बरं, चल फ्रेश हो, मस्त असं आंघोळ वगैरे कर. शौर्य पडलेल्या चेहऱ्याने सांगतो की इच्छा नाही आहे का आजी. त्यावर आजी सांगते की अजिबात नाही, कायम पॉझिटिव्हच विचार करायचा आहे तुला. मनात एकच वाक्य ठेवून राहायचं की सगळं चांगलं होणार आहे आणि ऊर्जा फक्त तुलाच मिळणार आहे. ऊर्जा नक्की तुझ्याशी भेटेल, तुझ्याशी बोलेल आणि कायम ना असाच विचार करत राहा. तेव्हा शौर्य वैतागत विचारतो की त्याने काय होणार आहे आजी. तेव्हा आजी समजावते की शौर्य, त्याने खरे होतात, म्हणजे आपले विचार जे आहेत ना ते खरे होतात. तो असा बसून राहू नकोस बरं, उठ पटकन फ्रेश हो, तयार हो. तरीही शौर्याचं आपलं तेच, तो स्वतःचंच घोडं पुढे दामटवतोय. त्याने काय होणार आहे आजी. ऊर्जासाठी तू ना असा तयार हो की जणू आत्ताच तुला ऊर्जाला भेटायला जायचं आहे. कोणास ठाऊक, कदाचित ऊर्जा स्वतःहूनच तुला भेटायला बोलवेल, ती स्वतःच तुला भेटायला येईल. तेव्हा शौर्याला वाटतं आजीला जणू काही भविष्य माहिती असल्यासारखं बोलते आहे आजी. पण खरंच तिच्या शब्दांनी शौर्याला इतकं पाठबळ, इतकी हिंमत आणि तितकाच मोठा आधारही मिळतो. शौर्य हा सुरुवातीला म्हणतो खरा की आजी हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं. तेव्हा आजी म्हणते की कदाचित प्रत्यक्षातही घडू शकतं. शौर्याला इतकं हसू येतं की खरंच हा वेडेपणा आहे आजी. तेव्हा आजी म्हणते की आहे तर आहे, तो वेडेपणा तू कर. शौर्य खरंच वेडेपणा करतो हा. इतकं आनंदाने तो उठतो आणि तयार व्हायला जातो. आजीलाही खूप बरं वाटतं. आता इकडे बघा, ऊर्जा इतकी सुंदर दिसते प्रेक्षकांनो. ऊर्जासाठी ना आज एक कमेंट होऊनच जाऊ. इतकी छान दिसत असते. इतक्यात पूर्वा येते. ऊर्जा जेव्हा स्वतःला आरशात बघत असते ना तेव्हाच ती येते, तिच्याकडे थोडा वेळ पाहते, त्यानंतर तिच्या केसात ती कचरा मारते. ऊर्जाला तिने स्वतः तयार केलेलं असतं पूर्वाने. आता पूर्वाला ऊर्जामध्ये एक गोष्ट खटकते हा. पूर्वा ऊर्जाला आपल्या बाजूने वळवते आणि तिला म्हणते की खूप छान दिसतेस. तरीही आज एक दागिना कमी आहे, चेहऱ्यावरचं हसू. ऊर्जा, चेहऱ्यावरचं हसू हा खूप मोठा आणि मौल्यवान दागिना आहे. जर ते हसूच नसेल तर काय अर्थ आहे. तेव्हा ऊर्जा हसण्याचा प्रयत्न करते यार, पण तरीही तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात. मनात इच्छा नसते हे सगळं करायची. तेव्हा पूर्वा समजावते की म्हणू, तुला धीट व्हावं लागेल. आज ती लोक आपल्याकडे लग्नाची बोलणी करायला येणार आहेत. ऊर्जा पूर्वाला विचारते की मनात नसताना कसं आणायचं गं चेहऱ्यावरती हसू. तेव्हा पूर्वा तिला सल्ला देते की एखादा गोड क्षण आठव बाळा. तुला तो क्षण आठवला की आपोआपच हसू येईल. आता पूर्वा तेथून निघून जाते. ज्या क्षणी ऊर्जा स्वतःला आरशात निहाळत असते ना त्या क्षणी तिला कोणता क्षण आठवतो माहिती आहे. होळीच्या दिवशी शौर्याने दिलेली कॉम्प्लिमेंट, किती छान दिसतेस.
आणि आपसुकच तिच्या चेहऱ्यावरती हसू येतं. पण एका सेकंदात ते हसू विरघळतं. का माहिती आहे? कारण पुन्हा तिला जाणीव होते की ती शौर्यमध्ये अडकली आहे. अजूनही शौर्याचा प्रेमाचा प्रभाव तिच्यावरती आहे. नाही विसरू शकत आहे ती त्याला. ऊर्जाला आता अचानकच फ्लॅशबॅकमध्ये जे जे काही घडलं ना ते आठवतं. तिला काय आठवतं माहिती आहे? शौर्यने पहिल्यांदा प्रपोज केला होता तो क्षण तिच्या नजरेसमोर येतो. पण दुसऱ्याच सेकंदाला मंग्याने शौर्याची खरी ओळख तिच्यासमोर आणली की तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. पूर्वाकडून ऊर्जाला सत्य कळलं की ऊर्जाच्या बापांचा जीव हर्षवर्धनमुळे गेलाय आणि पहिली केस हर्षवर्धनच्या विरोधात त्याच्या समोरासमोर उभं राहून लढतेवेळी हर्षवर्धनने तिला मारलेले टोमणे. आता स्वतःच्या मनाची ऊर्जा समजूत घालते की माझ्या आयुष्यातला हा गोड क्षण कसा असू शकतो. मला तुझ्या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्यात शौर्य. तुझ्याशी जोडलेला प्रत्येक पाश मला तोडून टाकायचा आहे. इकडे आता पद्माच्या घरी अचानकच येऊन धडकतो तो म्हणजे हर्षवर्धन. अचानक दरवाजा उघडून समोर हर्षवर्धनला पाहता क्षणी थबकते ती म्हणजे पद्मा. पद्मा हर्षवर्धनचं घरात स्वागतच करते की साहेब तुम्ही या ना या. हर्षवर्धन इतका एकटक तिच्याकडे बघत असतो की तिची घाबरगुंडीच उडते. तरीही ती हर्षवर्धनच्या नजरेला नजर न मिळवता कसंबसं तरी त्याला सांगते की साहेब तुम्ही या ना बसा ना, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. हर्षवर्धन म्हणतो की पाणी नको आहे. तेव्हा पद्मा जरा चाचपडल्यासारखी होते. ती पटकन खुर्ची काढते की साहेब तुम्ही बसा ना इथे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही बसायची गरज नाही आहे. तेव्हा पद्मा मोठ्या आवाजात सांगते की बसावं तर लागेलच. जेव्हा हर्षवर्धन तिच्याकडे बघतो डोळे वटारून तेव्हा ती म्हणते की नाही म्हणजे साहेब असे किती वेळ उभे राहणार ना तुम्ही, बसा. तेव्हा हर्षवर्धन खुर्ची आपल्या बाजूला करतो. आता बसणार. पद्मा थांबवते. साहेब थांबा ना, खुर्चीवरती धूळ आहे आणि पटकन एक फडकं घेते आणि ती धूळ पुसून काढते. हर्षवर्धनचं चांगलं आदरातिथ्य करते. साहेब तुम्ही माझ्या विनंतीवरून आलात, खरंच थँक्यू हा. त्यावर हर्षवर्धन मुद्दामच म्हणतो विनंती नाही अट. पद्मा आता त्याला बसायला सांगते. हर्षवर्धन ऐटीत बसतो खुर्चीत. हर्षवर्धन पद्माला म्हणतो की पद्मा तुझ्या अपेक्षा कळल्या, तुझी मागणी काय आहे तेही कळलं. मी पैसे घेऊन आलो आहे. आणि तो आपल्या खिशातून पैसे काढतो आणि पद्मा पुढे धरतो. आता ते पैसे थोडेसेच असतात. पद्मा हवालदिल होते आणि पाहतच राहते. इकडे आजीच्या सांगण्यावरून फक्त ऊर्जासाठी शौर्य फ्रेश होतो. इकडे शौर्य इतका खुश असतो, कालातच हसत असतो, ऊर्जाच्या विचारात हरवलेला असतो. आणि तेव्हाच पठ्ठ्याचं लक्ष जातं कानातल्यांकडे. ते कानातले आता तो हातात धरतो आणि त्याला तो गोड क्षण आठवतो. ते कानातले घालून जेव्हा ऊर्जा त्याच्या समोर आली होती आणि हा पठ्ठ्या तिच्यावरती फुलटू लट्टू झाला होता. पण दुसऱ्या सेकंदाला विचाराच्या आनंदावर विरजणच पडता. कारण शौर्याला तो प्रसंग आठवतो की हेच कानातले ऊर्जाने त्याच्या तोंडावर फेकले होते. पण आजीला भविष्य कळल्यासारखं आजी बोलत होती आणि ते खरं घडतं. अचानकच शौर्याचा फोन वाजतो आणि चक्क फोन आलेला असतो ऊर्जाचा. तेव्हा शौर्याचा आनंद डायरेक्ट गगनाला भिडतो. तो पटकन फोन रिसीव करतो. ऊर्जा तू मला फोन केलायस? माझा विश्वासच बसत नाही आहे की तू मला कॉल केलायस. बोल ना काय झालं? तेव्हा ऊर्जा म्हणते मला भेटायचं आहे तुला. तेव्हा शौर्य आणखीनच असं 7व्या आसमानावर ते आनंद जातो त्याचा. काय तुला मला भेटायचं आहे? मी भेटतो तुला. कधी आत्ता भेटू का ऊर्जा? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो महत्त्वाचं काम आहे माझं तुझ्याकडे. पण ऊर्जाच्या हातात असतात पैसे आणि ऊर्जाला शौर्याचा सगळा हिशोब क्लिअर करायचा असतो. बिचारायला याची भनकसुद्धा नाही आहे प्रेक्षकांनो. किती खुश आहे हा. तेव्हा शौर्याला ऊर्जा सांगते की मी सांगेन तुला कधी भेटायचं ते. आणि फोन ती ठेवून देते. बिचारा एकटाच बडबडत असतो. आता डोक्याला हात लावतो. त्याला ना इतका आनंद झालेला असतो की आई शपथ
किती मिरॅकल आहे हे. म्हणजे ऊर्जा आणि मी खरंच इन्सेपरेबल आहोत हा, चहा आणि खारीसारखे. आई शपथ, मला ऊर्जाचा कॉल आलाय. म्हणजे तिने स्वतः मला भेटायला बोलवलंय. आता ना माझी खात्रीच पटली ऊर्जा, की माझं प्रेम ना कधी हारूच शकत नाही. ऊर्जा, आपलं प्रेम कधीच हरू शकत नाही. शौर्य एकटाच स्वतःशी बडबडत असतो. त्या कानातल्याचे जे बुके घेत असतो. म्हणजे इतका खुश असतो ना, पण तिकडे ऊर्जाच्या चेहऱ्यावरचा पार आनंदच विरघळलेला असतो. शौर्याला ते विसरूही शकत नसते आणि विसरण्याचा प्रयत्न करायला गेली तर त्याचाही त्रास होतो. प्रेक्षकांना भाग इथेच संपतोय. पण पुढे मात्र मोठा ट्विस्ट आलाय हा. आता शौर्याला धक्कादायक बातमी कळते. तीही दिव्याकडून. दिव्या शौर्याला पेढा दाखवत सांगते की ऊर्जाचं लग्न ठरतंय. आज तिला पाहुणे बघायला येणार आहेत. शौर्य धक्क्याने विचारतो की काय, ऊर्जाचं लग्न ठरतंय? तो स्वतःच्या रूममध्ये जाऊन इतका राग करतो की हे कसं शक्य आहे. आत्ताच मला ऊर्जाचा कॉल आला होता. तिने मला स्वतः भेटायला बोलवलंय. असं कसं काय होऊ शकतं. तिकडे ऊर्जाला बघायला पाहुणे आलेले असतात. मुलगा तर आता डायरेक्ट ऊर्जावरती फिदाच होतो हा. तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलाय. आता हे लग्न करणं ऊर्जाच्याही मनात नाही आहे. पण आता हेच लग्न होण्यापासून शौर्य कसा थांबवतोय. आणि प्रेक्षकांनो, आजी म्हणाली तसं आपण मनात जो विचार करतो नेमकं तेच घडतं. तसं काहीसं घडेल का? कारण लग्न न करणं हे ऊर्जाच्या मनात आहे आणि ऊर्जाला मिळवणं हे शौर्याच्या मनात आहे. आता हे दोन्ही एकत्र येत आहेत कसे पाहायला मजा येणार आहे. आता तो प्रवास पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.